या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचा कारभार आला आहे. राज्याचे 31वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये दिले जाणार असे आश्वासन महायुतीने निवडणुकीआधी केले होते. याच मुद्द्यावर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहेत. फडणवीस नेमके काय म्हणाले जाणून घेऊया. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. ही योजना पुढे देखील सुरूच ठेवली जाईल. त्यात वाढ करून 2100 रुपये दरमहा दिले जातील. पण त्यासाठी आम्ही पुढच्या बजेटच्या वेळी तसा विचार करू. राज्यात सर्व आर्थिक स्रोत त्यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याचप्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील. आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ती आपण करू आणि जे लोक पात्रतेच्या आत बसतील त्यांना योजनेचा लाभ नक्कीच होईल. कोणीही वंचित राहणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपयाचा मदतीसाठी एप्रिल 2025 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे. त्याची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर निकषाच्या बाहेरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही असे देखील देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या टॉप मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.